बीजेपी के लोग कहते हैं कि नवाब मलिक का वक्फ बोर्ड का घोटाला बाहर निकालेंगे। हम तो कहते हैं कि क्लीन अप ड्राइव शुरू हो जाए तो जो भी मस्जिद, मंदिर, दरगाह की जमीनें हड़प करने का काम इस महाराष्ट्र में किया है, भारतीय जनता पार्टी के एक पूर्व मंत्री, उन्होंने सैकड़ों एकड़ जमीन मंदिर की हड़पी है। मैं तो चाहता हूं जो ईश्वर के नाम पे, अल्लाह के नाम पे जमीनें दी गई और महाराष्ट्र में लोगों ने लूटा है, वो सभी लोगों को जेल में डाला जाए। हमने तो कार्रवाई शुरू की है, लेकिन ईडी भी उसमें मुझे सहयोग करेगी, मैं उसको पूरी तरह से अपेक्षा करता हूं। लेकिन मंदिर की जमीन पूर्व मंत्री ने कैसे हड़पा, कैसे सैकड़ों करोड़ रुपया खाया, उसका भी भंडा फोड़ करेंगे। और हमें लगता है कि जो अधिकारी ये समझ रहा है कि आकाओं के कहने से नवाब मलिक डर जाएगा, नवाब मलिक किसी से डरने वाला नहीं। चोरों ने है ललकारा, मिलेगा जवाब करारा। हम स्पष्ट रूप से कहते हैं कि इस तरह की गीदड़ भपकी से नवाब मलिक डरने वाला नहीं। ये लड़ाई चोरों के खिलाफ हमने छेड़ी है और अंत तक इस लड़ाई को लेके जाएंगे। दूसरा एक विषय बहुत गंभीर इस देश में है कि एक महिला को, जो फिल्म अभिनेत्री है, केंद्र की सरकार ने उसे पद्मश्री देने का काम किया है। जिस तरह से बयान दिया गया कि 1947 15 अगस्त के दिन आज़ादी भीख में मिली और सही आज़ादी 2014 में देश को मिली है, हम कठोर शब्दों में इस बयान की निंदा करते हैं। 1857 से लेकर 1947 तक इस देश में लोगों ने अपने प्राणों की आहुति दी कि गोरों को इस देश से भगाया जाए। जो लोग गोरों के समर्थन में खड़े थे, अंग्रेजों के समर्थन करने वाले लोग, उनके जरिए पद्मश्री देने वाले लोगों को जिस तरह से ये कहलाने के लिए आगे किया जा रहा है कि आज़ादी 2014 में मिली, 1947 की आज़ादी भीख में मिली थी, हमें लगता है उन्होंने लाखों स्वतंत्रता सेनानियों का अपमान किया है। वो लोग जिन्होंने अपने प्राणों की आहुति दी, उनको अपमानित करने का काम किया। गांधी जी से लेकर सभी स्वतंत्र सेनानी जिन्होंने एक लंबे अरसे तक ये लड़ाई लड़ी थी, उनको अपमानित करने का काम किया है। हमें लगता है कि मोहतरमा मनाला क्रीम लेकर ज़्यादा बोल रही हैं। मनाला क्रीम का डोज ज़्यादा हो गया, इस तरह की उलझुल बातें कर रही है। हम मांग करते हैं कि केंद्र की सरकार तात्काल रूप से उस कंगना रनावत का पद्मश्री वापस ले और देश के स्वतंत्रता सेनानियों का अपमान करने के लिए मुकदमा दर्ज करके तात्काल रूप से गिरफ्तार करे। काल दुपारपासून ईडीच्या माध्यमातून बातम्या पेरण्याची सुरुवात झाली की आता वक्फ बोर्डाच्या प्रकरणामध्ये ईडीनी छापेमारी केलेली आहे। नवाब मलिकच्या अडचणीत वाढ होणार आहे, नवाब मलिक कुठेतरी गोत्यात येणार आहे, या प्रकारे बातम्या पेरण्यात आली। मी ईडीच्या लोकांना सांगतोय, तुमचे जे कोणी आका असतील त्यांना खुश करण्यासाठी या प्रकारे बातमी पेरू नका। प्रेस कॉन्फरन्स घ्या किंवा प्रेस नोटच्या माध्यमातून जे सत्य काही बातमी आहे ते तुम्ही पुढे आणा। ज्या प्रकरणामध्ये ईडीनी काल पुण्यामध्ये छापेमारी केली, एंडोमेंट ताबूत ट्रस्ट मुळशी जिल्हा पुणे, MIDCनी भूसंपादन करून जे भूसंपादन अधिकारी आहेत त्यांच्याकडे पैसे वर्ग केले होते।
बोगस कागदपत्राच्या आधारावर पैसे काढण्यात आले। बोर्डाला माहिती मिळाल्यानंतर बोर्डाच्या मार्फत बंड गार्डन पोलीस स्टेशनमध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये हे तक्रार दाखल करण्यात आली, FIR करण्यात आली। उशीर होत असताना मी स्वतः अमिताभ गुप्ता यांना फोन करून ते FIR दाखल करून घेतलं आणि त्याच्यात 5 लोकांना अटक करण्यात आली होती। काही ॲक्टिव्हिस्टनी इन्कम टॅक्सला पण त्याला हे पैसे कुठेतरी वर्ग झाले त्याची तक्रार केली होती। काल जी कारवाई झालेली आहे आम्ही त्याचं स्वागत करतोय। जे क्लीनर ड्राईव्ह मी या वक्फ बोर्डामध्ये सुरू केलेलं आहे, जवळपास 7 FIR दाखल करण्यात आलेले आहेत। आष्टी बीड येथे झालेल्या गैरव्यवहारामध्ये एका डेप्युटी कलेक्टरवर कारवाई झालेली आहे आणि या वक्फ बोर्डामध्ये जे काही गैरप्रकार होता आधी झालेला त्या सगळ्यांवर कारवाईची सुरुवात आमच्या विभागाच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे। निश्चित रूपाने हे कार्य थांबणार नाही, त्या उलट हे मस्जिदीची इनाम आहे, दर्गेची इनाम आहे। त्याच प्रकारे या महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा जागा मंदिरांना पण दान देण्याचं काम दानशूरांनी राजे महाराजांनी केलं होता। मागच्या सरकारच्या एका मंत्र्यांनी मंदिरच्या जमिनीचा मोठा घोटाळा केलेला आहे। निश्चित रूपाने भविष्यात ती घोटाळा मी काढणार आहे आणि या महाराष्ट्रामध्ये मस्जिद असेल, मंदिर असेल, दर्गे असतील, धार्मिक संस्थान असतील, त्या जमिनीचे जे काही घोटाळे निश्चित रूपाने भविष्यात मी काढणार आहे आणि महाराष्ट्र हे स्वच्छ केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। दुसरा एक गंभीर विषय या देशामध्ये सुरू झालेला आहे। कंगना राणावत एक अभिनेत्री ज्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला, ते बोलत आहे की या देशाला 15 ऑगस्ट 1947 साली जे स्वतंत्रता प्राप्त झाल्या ती भीक होती। खरं भारत स्वतंत्र 2014 साली झालेलं आहे। 1857 पासून या देशामध्ये स्वतंत्रता आंदोलन सुरू झाल्यानंतर लाखो स्वतंत्र सेनानींनी आपल्या प्राणाची आहुती दिली। महात्मा गांधी सारखे लोकांनी एक मोठा लढा या देशामध्ये निर्माण केला। शेवटी ब्रिटिशांनी भारताला स्वतंत्र भारत करण्याच्या घोषणा केल्या आणि 15 ऑगस्ट रोजी भारत स्वतंत्र झाल्यानंतर आज काही अभिनेत्री मनाला क्रीम घेऊन काहीतरी ओव्हरडोस झाल्यानंतर बोलत राहतात। आम्ही मागणी करतोय की तात्काळ त्यांच्या पद्मश्री मागे घेतलं पाहिजे आणि त्यांच्या विरोधात करोडो भारतवासियांचा अपमान करून भावना दुखावण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्यांनी स्वतंत्र सेनान्यांचा अपमान केलेला आहे आणि तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा आणि जे पद्मश्री त्यांना देण्यात आलेले आहे तात्काळ केंद्र सरकारने मागे घ्यावा ही आम्ही मागणी करतोय। तुम्ही म्हणाले की भाजपच्या एका मंत्र्यांनी शेकडो एकर जमिनीचा घोटाळा केलेला आहे, कोण हे मंत्री त्याविषयी सांगू शकता? नाही, असं आहे, मंदिरच्या जमिनी ज्या मंत्र्यांनी लाटला किंवा लाटण्यामध्ये जे काही घोटाळे केलेले भविष्यात ते घोटाळा मी काढणार आहे। नवाबाई, एसटीचं जे आंदोलन सुरू आहे ते मोडून काढण्याचा डाव असल्याचा आरोप तुमच्यावर होतो सरकारवर, त्याकडे कसं बघताय? असं आहे की एकंदरीत जे ST कामगारांचा जो आंदोलन आहे त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही या सगळ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून ट्रीट करा। निश्चित रूपाने या प्रकारे वेगळे वेगळे निगम असतील, कॉर्पोरेशन असतील, ते त्याचे कर्मचारी असतात, शासकीय कर्मचारी होऊ शकत नाही। तर सगळे या प्रकारचे जे कर्मचारी आहे त्यांना शासकीय कर्मचारी घोषित केलं तर या महाराष्ट्रामध्ये जे काही उत्पन्नाचे स्रोत आहे ते पण पगारासाठी पुरणार नाही
उलट महाराष्ट्र सरकारला नुसता पगार देण्यासाठी कर्ज काढून महाराष्ट्र चालवण्याची पाळी येईल. निश्चित रूपाने एसटी कामगाराला न्याय मिळाला पाहिजे, त्यांचे प्रश्न सुटले पाहिजे. मंत्री स्वतः लक्ष घालताय, मुख्यमंत्री स्वतः लक्ष घालताय. त्यांचे पगारवाढ झाले पाहिजे, त्यांच्या वेळेवर पगार झाला पाहिजे, त्यांना महागाई भत्ता मिळाला पाहिजे, दिवाळी बोनस मिळाला पाहिजे, त्यांच्या जीवनात बदल झाला पाहिजे. हे निश्चित रूपाने सरकार याच्याकडे लक्ष देत आहे. पण या प्रकारे कॉर्पोरेशन असतील, बोर्ड असतील किंवा इतर जे स्वतंत्र यंत्रणा आहे त्या सगळे स्टाफला शासकीय कर्मचारी अधिकारी घोषित करता येत नाही. जर असे निर्णय झाले तर या महाराष्ट्रामध्ये पगारपुरता पैसे राहणार नाही. महाराष्ट्राच्या पगार देण्यासाठी कर्ज काढल्याशिवाय सरकार चालवता येणार नाही. आम्हाला वाटते सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे गंभीरतेने लक्ष देत आहे. पण भाजपवाले कुठेतरी हा प्रश्न चिघळवण्याचा प्रयत्न करत आहे. इतका कामगारांबाबत त्यांच्या मनात आपुलकी निर्माण झालेली आहे. मग एअर इंडियाच्या कामगारांच्याकडे पण लक्ष द्या. केंद्रांच्या बऱ्याचशी यंत्रणा खाजगीकरण होत चाललेली आहे, त्यांच्या कामगारांकडे पण लक्ष द्या. एसटी कामगार आम्ही त्यांना न्याय देऊ. पण जरा एअर इंडिया इतर जी संस्था केंद्राची आहे त्याचे बीपीटीचे कामगार असतील, त्यांचा काय हाल झालेला आहे, थोडासा आंदोलन तिकडे सुरू करा, आम्ही त्यांना विनंती करतोय. नवाब भाई, गुजरात के एमओएस हर्ष सांघवी जी ने कहा है, कल आपने बोला कि सारा ड्रग गुजरात से आता है, गुजरात में इतने बड़े कंसर्न पकड़े गए. उन्होंने कहा है कि नवाब भाई ये बता दें कि सज्जाद कौन है, एक सब्जी वाला जो ड्रग पैदा पूरे मुंबई में वो ड्रग कार्टेल चला रहा है. उन्होंने आपको बताया कि आपके कुछ लिंक्स हैं. आपको पूछा गया कि मुझे लगता है कि देश में सारा ड्रग गुजरात के जरिए देश में पहुंचाया जा रहा है. मुंद्रा पोर्ट से ड्रग पकड़ी गई. द्वारका में 350 करोड़ का ड्रग पकड़ा गया. गुजरात के मंत्री से ड्रग नेक्सस के लोग जाकर मिलते हैं. लगातार केपी गोसावी हो, मनीष भानुशाली हो, धवल भानुशाली हो, इस तरह के लोग क्यों मंत्रालय में नजर आते हैं, इसकी जांच होनी चाहिए. सज्जाद भाजीवाला हो कि कोई पुजारी हो, सभी लोगों पे कार्रवाई होनी चाहिए. थोड़ा सा हम दुम पे हाथ रख देते हैं तो क्यों फड़फड़ाने लगते हैं. जिस तरह की छटपटाहट है, स्पष्ट हो रहा है कुछ तो गड़बड़ है. दाल में काला नहीं, पूरी दाल ही काली है. सारा ड्रग का नेटवर्क गुजरात से चल रहा है, ये सच्चाई है. नवाब भाई, राज्य सरकारने ओबीसी आरक्षण नवाब मलिक यांची पत्रकार परिषद आपण बघितलं. ज्या पद्धतीनं वक्फ बोर्डाच्या जमिनीबाबत चौकशी सुरू आहे, ईडीबाबत चौकशी सुरू आहे. आपण बघतोय ईडी अधिकाऱ्यांनी माहिती करून घ्यावी, मुद्दामून आपण बघतोय अशा प्रकारच्या चौकशी सुरू करू नयेत. आपण कोणत्याही कारवाईला घाबरणार नसल्याचं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलेलं आहे. दुसरीकडे कंगना राणावत यांना पद्मश्री देण्यात आला आणि कंगना राणावतने ज्या पद्धतीनं वक्तव्य केलेले आहे भारताबद्दल, भारताच्या स्वातंत्र्याबद्दल, कंगना राणावतवर तातडीनं तिचं पद्मश्री परत घ्यावं आणि कारवाई करावी अशी मागणी आता नवाब मलिक यांनी केलेली आहे. पुन्हा